कुठलाही दाखल झाला तर आम्हाला फरक पडत नाही. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा वंदे मातरम असल्या अधिकाराचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, त्या अधिकाराचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, ओव्हरड्राफ्टचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, ओव्हरड्राफ्टचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. वंदे मातरम वंदे मातरम. याच्यासाठी बसलो होतो. मागील 3 ते 4 वर्षापासून आम्ही तुळजापूर तालुक्यात व धाराशिव जिल्ह्यात बोगस डॉक्टरच्या विरोधात सातत्याने आंदोलन केलेले आहेत. ठिय्या आंदोलन केलेले आहेत, आत्मदहन आंदोलन केलेले आहेत, आमर उपोषण केलेले आहेत. सर्व उपोषण करून अधिकाऱ्यांना ठातूर मात्र उत्तर देऊन आम्हाला लिहून दिलेले आहे. पण आतापर्यंत कुठल्याही डॉक्टरवर कारवाई झालेली नाही. ज्या डॉक्टरला नेमानं डिग्री पण नाहीये तो डॉक्टर काय इंजेक्शन देतो, काय गोळ्या देतो सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्याला फक्त एकच आहे की हे यांची PSCचे अधिकारी हे खुर्चीवर बसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातली जी डॉक्टर आहेत त्या बोगस डॉक्टरच्या नादी लागत आहेत. आणि आपल्या तुळजापूर तालुक्यात कमीत कमी 2 ते 3 मुलाचा ह्या 6 महिन्याच्या खाली जीव गेलेला आहे, 3 वर्षाच्या मुलांना. तरी हे डॉक्टर डोळे झाकून बसलेले आहेत. आणि तुळजापूर तालुक्यात किंवा धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी बोगस डॉक्टरच्या पेशंटमुळे कुणाला काही ना काही होत आहे. तरी ही आरोग्य विभाग का डोळे झाकून बसलेला आहे हे आम्हाला कळत नाही. कारण की जीवाशी जर खेळत असेल आणि ह्यांना जर यांच्या पैशाचं पडलेलं असेल तर चुकीचं आहे. आणि आमची एवढीच मागणी आहे की तुळजापूर तालुक्यातनं किंवा धाराशिव जिल्ह्यातनं पूर्ण बोगस डॉक्टर, बंगाली डॉक्टर ही बंद झाले पाहिजेत. आणि दुसरी मागणी की ज्या अधिकाऱ्याने आतापर्यंत पाठीशी घातला आहे त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करून त्याला निलंबित केलं पाहिजे. आणि जेवढे काय शासकीय नियमाप्रमाणे डॉक्टरचे GR आहेत त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक दवाखान्याची चेकिंग केली पाहिजे. आज काय केलं इथं? हा आज काय केलं इथं? आम्ही ठिय्या आंदोलन आणि आपलं ठिय्या आणि अर्धनग्न आंदोलन होतं. पण जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलं की इथं महिला वगैरे भरपूर प्रमाणात असतात, तुम्ही अर्धनग्न होऊ नका. त्यामुळे आम्ही त्यांच्या लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहेत. आणि जवळ आमच्या मागण्या होणार नाहीत तर आम्ही जागेवर उठणार नाहीत. नाहीतर आम्ही पवित्र वापरू आम्ही पुढच्या गोष्टी. आंदोलन हे कडक भाषेत त्यांना देणारच आहे. काय आंदोलन आहे, कशासाठी बसलो इथं? या आंदोलनाच्या मागचं कारण एवढंच आहे, गेल्या 3-4 वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातले बोगस डॉक्टर, बंगाली डॉक्टर हे प्रत्येकाच्या जीवाशी खेळत आहेत. आज नाही म्हणता तरी 4-5 महिन्यापूर्वी तुळजापूर 3 वर्षाच्या मुलाला इंजेक्शन देऊन त्याला काही कळत नाही. 10वी नापास माणूस आहे डॉक्टर, तरी देखील त्याला पाठीशी घालून त्या निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे. ह्याचं फक्त आणि फक्त कारण हे आपले जिल्हाधिकारीचे जे त्यांना पाठीशी घालणारे जे डॉक्टर आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांचा सुळसुळाट पहिला झालेला आहे. अधिकाऱ्यांना पूर्णपणे निलंबित करण्याचा कारवाई झाली पाहिजे. अधिकाऱ्यांना पण झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यांच्या खाली जे बोगस डॉक्टर आहेत त्यांनाही इकडून आपल्या धाराशिवमधून पळवून दिलं पाहिजे. कोण डॉक्टर आहेत, किती डॉक्टर आहेत? कमीत कमी धाराशिव जिल्ह्यात कमीत कमी 1000च्या जवळपास बोगस डॉक्टर. काय नाव आहे डॉक्टरांची नावं? डॉक्टर आता बंगाली डॉक्टर आम्ही लिस्ट सगळं त्यांना तुळजापूर THO अधिकाऱ्यांना दिले. तुम्ही इथनं बंगालमध्ये जाऊन तुम्ही दवाखाना चालू करू शकता. त्यांची लोक आपल्याला का दाखवतात जर तेव्हा उत्तर द्या, मी दाखवतो. आणि माझ्या दिलेले पत्र पण तुमच्या कोणाला अधिकारात सगळं मी त्याच्यामध्ये मोठी समिती असते आपली जिल्हाधिकाऱ्यापासून हे असतं बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो ज्या ग्रामपंचायतीमध्ये काम करतो तिथूनही त्यांना परमिशन घ्यावी लागतं. त्या ग्रामपंचायतीमध्ये आणि जर अशी काही आपण या गोष्टी अगोदर घडलेत मॅडम, या गोष्टी घडलेत. तहसीलदार साहेबांना घेऊन, BDO साहेबांना घेऊन तुळजापूरला मिटिंग घेतली आम्ही. अर्धातास समोर होते. त्या मिटिंगमध्ये आम्हाला असं सांगितलं की बाबा हे समिती स्थापन करतो, समिती स्थापन पूर्ण केल्यानंतर आम्ही तिथे येऊन चेक करतो. आणि चेक करण्याच्या अगोदर ते डॉक्टर पळून जातात. समिती तुमची स्थापन केली, तुम्हाला अधिकार आहे, कुठल्या डॉक्टरला अधिकार आहे, तुमचा GR सहित आहे, तुमचं ऑफिस आहे. गणेश पाटील दिल्या नाही, तुमचं ऑफिस आहे. मी मॅडम आत्मधन आम्ही अंगावर घेतलं तुमच्या ऑफिस
आतापर्यंत माझी तुमच्या ऑफिससमोर 12 ते 15 हे बघा, फक्त एक तरी एकही कारवाई नाही. ही लाजवानी गोष्ट आहे नाही. बरोबर आहे मला. आज आमच्या तुळजापूर तालुक्याला 3 वर्षाचा मुलगा मेला. त्याला जबाबदार तुमचं ऑफिस आहे. आणि तुमच्या अन्सारीसाठी तुमची नुसती होते. ऐका, आता मी हा मीडिया दाखवणार आहे की तुमचे अधिकारी त्या बंगाली डॉक्टर किती पैसे घेतले. हा रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवतो. मला कसं आहे, आमच्या ऑफिसच्या व्यक्तींच्या आम्हाला सांगता येत नाही की मॅसेज सगळ्यांना मी पर्सनल स्वतः घेतली. काय काय विषय झाले ते तुम्हाला मी सांगते. या पवार साहेबांना विचारा तर मी तुम्हाला किती बोलवून करायचं. ऐका ऐका ना. अहो त्या समिती जेवढा का 25 पासून 26 द्या आता. 26 संपत आली. कारवाई एक आहे का? दुकाने कशी मला हॉस्पिटल चालत नसेल. कागदपत्री मला बोलू नका. मला काहीतरी सांगा एक तरी कारवाई आहे का? आहे सांगा. मी तुला पत्रकार संवाद मिळेल. तुमची जी मागणी आहे ना, आपण जर ती अशा पद्धतीने घेतली आणि वर्षानुवर्ष प्रश्न करणं होती. मी तुम्हाला शब्द देते, मी पर्सनली याच्यामध्ये सगळ्यात मी शब्द देते यामध्ये मी स्वतः लक्ष देऊन काय ते ॲक्शन घेईन. काय झालं तर तुम्ही माझ्या विरोधात चालेल. माझी पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन मी स्वतः माझ्या काय तुम्हाला अपेक्षित नाही मॅडम. कसं आता हे बघा, मी आज